आमच्या गट क्रमांक 3 ला विषय आलेला होता की समावेशित शिक्षणात पर्यवेक्षीय यंत्रणेची काय भूमिका आहे। त्यातील पहिला आहे की शासन स्तरावरून आलेल्या विविध धोरणांची अंमलबजावणी करणे। तर पर्यवेक्षित यंत्रणेमध्ये जेवढे काही घटक आहेत त्या सर्व घटकांची जबाबदारी अशी आहे की शासन स्तरावरून आलेले नियम आहे, मार्गदर्शक सूचना आहे, यांची प्रभावीपणे अंमलबजावणी शाळा स्तरापर्यंत पोहोचविण्याकरिता नियंत्रण करणे आणि योग्य ती कार्यवाही होत आहे की नाही या चाचपणी करणे ही पर्यवेक्षीय यंत्रणेची महत्त्वाची जबाबदारी। दुसरा आहे नियोजन व समन्वय। तर समावेशित शिक्षणात जे काही विद्यार्थी आहेत, ज्या शाळेतील विद्यार्थी आहेत, तर सर्वप्रथम जे आपले विशेष शिक्षक आहेत, तर विशेष शिक्षकांना ते केंद्र नेमून देणे, त्या केंद्राची जबाबदारी देणे आणि त्यांच्या केंद्रावर जेवढे काही दिव्यांग विद्यार्थी आहेत यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत आणि ते ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत त्या शाळेतील वातावरण अनुकूलन राहील याची सुद्धा पडताळणी करणे किंवा याचं सुद्धा निरीक्षण करणे हे सुद्धा पर्यवेक्षीय यंत्रणेचं जबाबदारी आहे। त्यामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक ज्या काही योजना आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहोचविल्या जात आहेत की नाही याची सुद्धा पडताळणी करण्याचं कार्य पर्यवेक्षीय यंत्रणेचं आहे। त्यानंतर तिसरं आहे शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शन। जसं पर्यवेक्षित समावेशित शिक्षणाबाबतीत आपल्या सर्वांना जी काही प्रशिक्षण मिळत आहे या प्रशिक्षणाचं आयोजन करणे, कोणत्या शाळेमध्ये जास्त विद्यार्थी दिव्यांग आहेत तर अशा शाळेतल्या शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षणाला पाठविणे जेणेकरून त्यांचा त्या विद्यार्थ्यांना लाभ होईल, विविध योजनांची त्या शिक्षकांना माहिती होईल, तर अशा शिक्षकांना ची निवड करून अशा शिक्षकांना पाठविणे आणि योग्य मार्गदर्शन करणे। समावेशित शिक्षणाबाबतीत जे काही दिव्यांग विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना साधन सामुग्रीची उपलब्धता झाली की नाही याची सुद्धा पडताळणी करून पाहणं पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी आहे। उदाहरणार्थ प्रत्येक शाळेमध्ये रॅम्प आहे की नाही, रॅम्पला रेलिंग आहे की नाही, जी काही विद्यार्थी अंध आहेत तर त्यांना ब्रेल साहित्य मिळाले काय, जे काही कर्णबधीर आहेत त्यांना श्रवण यंत्र मिळाले की काय, तर ह्या सगळ्या बाबींची पडताळणी पाहणे, त्यांच्यापर्यंत साधन सामुग्री पोहोचविण्याची जबाबदारी सुद्धा पर्यवेक्षीय यंत्रणेची आहे विशेष शिक्षकांच्या माध्यमातून। त्यानंतर आहे निरीक्षण आणि मूल्यमापन। तर असे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत ते दिव्यांग विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने नाही पण त्यांच्या पूर्वीच्या मानाने आता त्याच्यात कोणते बदल दिसून आलेले आहेत याची वारंवार पडताळणी करणं, त्याचं निरीक्षण करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यानंतर शालेय आणि सकारात्मक वातावरण। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सर्वसाधारण जनतेची किंवा सर्वसाधारण विद्यार्थ्यांची बघण्याची भूमिका, समजण्याची भूमिका कशी आहे, त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, हा दृष्टिकोन सकारात्मक रीतीने बदलून त्यामध्ये योग्य सकारात्मक बोलल्या जाते की नाही किंवा एखाद्याला भावना दुखावेल अशा प्रकारचं वातावरण त्या शाळेत असतं की नसतं, ह्या सगळ्या बाबींची निरीक्षण पडताळणी करणं पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी आहे। म्हणजे सकारात्मक वातावरण निर्माण कसं होईल, कसं राहील याची निरीक्षण करणे। नंतर पालकांचा सहभाग वाढवणे। तर दिव्यांगाप्रती जी काही आदराची भूमिका आहे, सकारात्मक बाबी आहे, त्याबाबत कुठलाही पालक स्वतःला कमजोर समजू नये, उदासीन राहू नये आणि म्हणून पालकांना योग्यरित्या मार्गदर्शन करून योग्य समन्वय साधून त्यांना योग्य समज देऊन योग्यरित्या त्यांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारची पर्यवेक्षण यंत्रणेची जबाबदारी आहे।